काय काय सुना खूप चांगल्या असतात बरं का. पण काय काय सुना आजकाल खूप अवस्था बिकट आहे. तर आजची माझी कहाणी अशीच एका सुनेची आहे, जिला सासरे अजिबात नको असतात. सासू वारलेली असते आणि सासरे पाठीमागं जिवंत असतात. जोपर्यंत त्यांची बायको होती तोपर्यंत ते अगदी त्यांचं व्यवस्थित करत होती. तिला म्हणजे नवऱ्याला आपल्या वेळेवर नाश्ता पाणी सगळं देत होती ती. पण खरं सांगते तुम्हाला, ज्यावेळी एका पुरुषाची बायको जाते ना, त्यानंतर त्या पुरुषाचं खूप हाल होतं. बायकांचं इतकं होत नाही, पण पुरुषाचं खूप हाल होतात. कारण त्यांना घरची कामं येत नसतात, पोटाला वेळेवर मिळत नाही. ती कधी देईल त्यावेळी आपण खायचं. आणि सुना जाणून बुजून त्यांना वेळेत जेवण अजिबात देत नाहीत. आपल्या मुलासाठी करतील, नवऱ्यासाठी करतील, जाणून बुजून त्यांना देणार नाहीत. तर हे रिटायर होते, आधी चांगले ऑफिसर होते आणि रिटायर होते तर त्यांना सकाळ सकाळी फिरून यायची वगैरे सवय होती. मग जोपर्यंत बायको होती त्यांना फिरून आल्या नाश्ता द्यायचे. आणि ते शुगरचे पेशंट होते, त्यामुळे त्यांना भूक लागली की दम निघत नाही शुगरच्या पेशंटना. मग ते असंच एका सकाळी फिरून येतात, सुनेला म्हणतात, सुनबाई लवकर काहीतरी द्या खायला, मला आता खूप भूक लागले, मी फिरून आल्यानंतर मला काही दम निघत नाही. सून म्हणते, मी आत्ता सगळंच आवरलेलं आहे आणि ज्यावेळी मी जेवण बनवेन त्याचवेळी तुम्हाला मी नाश्ता देणार, आता मला दुसरी कामं आहेत. झालं एक थोडा वेळपर्यंत त्यांनी इकडं तिकडं करतात, कसं तरी भूक निभवायचा प्रयत्न करतात. पण त्यांना काही केल्या भूक काही निभत नाही. मग ते खूप वेळानं वाट बघून, म्हणजे एका डब्यात त्यांनी फुटाणे आणून ठेवलेले असतात, ते फुटाणे शोधायला जातात. तर फुटाणे काय त्याच्यात नसतात. मग त्यांना असं वाटतं, ते सगळं घर वगैरे त्यांचंच असतं बरं का. जे रिटायर झाल्यानंतर ते स्वतःच्या पैशातनं ते घर घेतलेलं असतं, त्यांच्या नावावर असतं, अजून घर त्यांचं असतं पूर्ण. आणि त्यांची 30-40 हजार पेन्शन असते, त्याच्यातून हे सगळं घर चालत असतं. कारण मुलगा सरकारी जॉब वगैरे काय नसतो, 10-15 हजार रुपये त्याचे जॉबचे येत असतात, ते मुलांच्या फीजलाच जातात. कारण आजकाल शिक्षण किती महागड आहे तुम्ही सगळे बघतायच. मग ते मुलग्याचं तर काय इन्कम नसतं. मग हे काय सगळा घर खर्च हेच बघत असतात, रिटायर ऑफिसर असतात त्यामुळं. मग ते काका सगळं शोधून होतं त्यांना, परत पाणी थोडे पितात, बसतात. खूप जास्त अस्वस्थ व्हायला लागतं, खूप जास्त असं घाबरल्यासारखं व्हायला लागतं. मग ते म्हणतात, जाऊ दे आपण 1-2 चपात्या करून खाऊया. म्हणून ते पीठ घेतात, असं चाळणीनं चाळत असतात. तोपर्यंत सुनबाई येते. सुनबाई आरडाओरडा चालू करायला लागते, पप्पा काय करताय, हे तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला दम नाही का, मी करून देईपर्यंत थांबायला येत नाही का, माझं सगळं किचन खराब केलं, ह्याच्यात आता माझा किती वेळ जाईल, मला किती वेळ हे स्वच्छ करायला लागेल, तुम्हाला अक्कल नाही, थांबायचं होत नाही. हे सगळं ते ऐकत असतात. ते शांतपणे म्हणतात, सुनबाई मला दम निघणा झालाय, मला शुगर आहे त्यामुळं मला दम निघन झालाय. तेवढ्यात मुलगा उठून येतो. ते काय म्हणतात मुलग्याला, अरे मी काय नव्हतं खायला म्हणून हे पीठ मळून माझ्यापुरतं 2 चपात्या करणार होतो, तर तुझी बायको इतकी आरडाओरडा करायला लागल्या, दंगा करायला लागल्या. मुलगा म्हणतो, पप्पा तुम्हाला काय घाई असते हो, ती बरोबरच बोलते ती, तुम्हाला काय घाई असते. मुलगा पण तिचीच बाजू घेतो. असं तुम्ही खूप वेळ तिघांचं चालतं. मुलगा पण ह्यांना वाटेल तसं बोलतो.
तुम्हाला दिल्यानंतरच तुम्हाला खाता येत नाही का? कशाला इकडं तिकडं पसारा करून ठेवत असताय? तिला काही काम कमी आहे का? आणि तुम्ही इतकं जास्त काम तिला वाढवून ठेवताय. सगळ्या घरात तुमचा पसारा असतो, ती आवरत असते दिवस रात्र. बिचारी माझी बायको काम करत असत्या, तुम्हाला कामच काय असतात? मग खूप जास्त त्यांचं सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर ते काका म्हणतात, बास, एक शब्द कुणी मला बोलायचं नाही आता. कारण त्या दोघांनी त्यांना म्हटलेलं असतं की किचन मध्ये माझ्या पाय ठेवायचं नाही, म्हणते ती सुनबाई. माझं किचन आहे, माझ्या किचन मध्ये तुम्ही अजिबात पाय ठेवायचं नाही, बाहेर निघा म्हणते. बाहेर निघा म्हटल्यानंतर त्यांचा राग कंट्रोल होत नाही. ते काका म्हणतात, बास, एक शब्द मला कुणी बोलायचा नाही. हे किचन आणि हे घर मी बनवले आणि ते माझ्या नावावर आहे अजूनपर्यंत. तुमचा काही याच्यावरती अधिकार नाही. तर मग ह्या दोघांना लगेच सुनबाई म्हणते, मला माहित होतं, तुमचे पप्पा, मला माहित होतं आपल्याला असंच वाऱ्यावर सोडणार आहेत. मला आजच्या आज माझा हिस्सा पाहिजे. मला लग्न करून आणलंय ना, माझा हिस्सा मला पाहिजे. हिस्सा पाहिजे म्हटल्यानंतर ते काका आणखीन जास्त चिडतात. ते म्हणतात, कुठला हिस्सा, कुणाचा हिस्सा? तुम्ही मला सांभाळत नाही आणि मी कमवलेली जी काय प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती फक्त हक्क दाखवत आहे. तुम्ही 2 वेळचं मला जेवण देत नाही आणि हे जे काय घरात राशन येतं, घर खर्च चालतो, तो पण सगळा माझ्या जीवावरती चालतो. तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी असं वागता. एखाद्या म्हणजे सारखं सारखं पान उतार करता. प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला खाली सांगता की तुम्ही चुकीचं आहे, चुकीचं आहे. आणि तुम्ही माझ्याकडे हिस्सा मागता आणि तुम्हाला वाटतंय मी तुम्हाला हिस्सा देईन. आत्ताच्या आत्ता दोघांनी माझ्या घरातनं निघायचं. असं म्हटल्यानंतर त्यांना हे अपेक्षित नसतं. त्यांना वाटतं ते एकटे राहू शकणार नाहीत. त्यामुळं आपल्याला गयावया करतील, नाही माझं चुकलं, मी नाही येणार आता किचनमध्ये, मला जसं द्याल तसं मी खाईन, असं म्हणतील, असं त्यांची अपेक्षा असते. पण ते काका म्हणतात, माझ्या घरात तुम्ही राहायचं असेल तर मी म्हणेल तसंच राहायचं, नाहीतर इथं कुणी राहायचं नाही, निघा इथून. त्यावेळी त्या दोघांचे डोळे उघडतात. त्यावेळी त्या दोघांना कळतं की आपलं काय चुकलं. म्हणून मी नेहमी सांगत असते की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमची प्रॉपर्टी कुणाच्या नावावर करू नका. कारण आजकाल अजिबात भरोसा नाही. मी याच्यावरती खूप वेळा व्हिडिओ बनवलेत, खूप वेळा सांगितले की तुम्हाला वाटतं तुमची मुलं चांगली आहेत, पण नियत बदलायला वेळ लागत नाही. वय झालं ना तर एक वय असतं, त्यावेळी म्हातारं माणूस एकदम असं घरात लहान बाळासारखं होऊन जातं. त्यांचं बालपण आणि म्हातारपण सारखं असतं. जे आपण बालपणात सगळं केलेलं असतं ते म्हातारपणात परत त्याच गोष्टी हातनं होत असतात. सांडलवण होते, सगळं होतं. मग तुम्ही तुमच्या आई वडिलांनी तुमचं सगळं पसारा आवरलाय, सांडलवंड केलेलं हे केलंय, हाताला धरून तुम्हाला चालायला शिकवले, बोलायला शिकवले, कसं समाजात राहायचं ते शिकवले. इतकंच नव्हे, तुमचे सगळे लाड पुरवलेत. आता तुमची बारी आहे ना. तुम्ही जर तुमच्या वडिलांचे, आईचे म्हातारपणात लाड पुरवू शकत नसाल तर तुम्हालाही तुमचं म्हातारपण मग कर्म तुमचं ते असणार आहे.
कारण आजकाल सगळ्यांना वाटते की आमच्या मुलांचं आम्ही बघू, काही आता म्हातारे झाले त्यांचं बघू, कशाला ह्यांना पाहिजेलं असतंय, झालंय वय आता ह्यांचं, ह्यांनी एका कोपऱ्यात पडून राहावं. तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, असं कधीच करू नका. तुमचे आई वडील आहेत, त्यांना खूप जपा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.